हाय हॅलो नमस्कार. मी श्रीकृष्ण हराळ हिंगोली येथून आहे. जागतिक महिला दिनानिमित्त सर्व महिलांना खूप साऱ्या शुभेच्छा. स्वतःची शक्ती ओळखा, स्वतःच्या मर्यादा आणि क्षमता समजून घ्या आणि विजेची वृत्ती स्वतःमध्ये निर्माण करा. मी करू शकत नाही ऐवजी मी हे करणार असा सकारात्मक दृष्टिकोन अवलंबावा स्वतःच्या आयुष्यामध्ये. आणि निश्चितच तुम्ही प्रत्येक गोष्ट करू शकता जे पुरुष करू शकतात. त्यापेक्षा सुद्धा तुम्ही चांगल्या पद्धतीने गोष्टी करू शकता, नवीन गोष्टी शिकू शकता. आणि स्वावलंबन, स्वतःवर प्रेम करा आणि आत्मनिर्भर बना. कुणावरही अवलंबून न राहता स्वतःचे निर्णय स्वतः घ्या. ध्येय, कुणाचाही विचार न करता समोर जा. कारण बऱ्याचशा महिला त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांची परिस्थिती योग्य नसताना सुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे ध्येय त्यांच्या आयुष्यामध्ये ठरवलेले आहेत त्या ध्येयापर्यंत पोहोचलेले आहेत. राणी लक्ष्मीबाई, किरण बेदी, मेरी केम, पी.व्ही. सिद्धू, कल्पना चावला, सिंधुताई सपकाळ अशा बऱ्याचशा महिलांचे तुम्हाला उदाहरणं देता येतील की ज्यांनी समाजासमोर एक आदर्श ठेवलेला आहे. आणि यातील बऱ्याच महिलांची परिस्थिती नसताना सुद्धा त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जे ध्येय ठरवलेले होते, जो त्यांचा व्हाय क्लिअर होता, त्या ध्येयापर्यंत त्यांनी पोहोचलेले आहेत. आणि इतिहासाच्या पानामध्ये त्यांनी सुवर्ण अक्षरांनी स्वतःचं नाव कोरलेलं आहे. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येकाने आपण जेव्हा शिक्षण घेत होतो, जेव्हा लहान वयामध्ये होतो, तेव्हा प्रत्येकाने काहीतरी स्वप्न बघितलेले असतात. परंतु महिलांनी त्यांचे लग्न झाल्यानंतर त्यांच्या संसारामध्ये, मुलाबाळांच्या संसारामध्ये त्यांचे स्वप्न अधुरे राहतात. परंतु त्यांनी जे स्वप्न पाहिले होते ते पूर्ण होत नाहीत, कारण हा व्याप त्यांच्या मागे आलेला असतो. तर आजही ती वेळ गेलेली नाही. स्वतःला ह्या गोष्टी शिकणे खूप महत्त्वाचे आहे. आणि तुम्ही जर शिकलात तर तुम्ही तुमच्या कुटुंबाला तर तुमचा आदर्श देसालच, परंतु या समाजाला, या देशाला तुम्ही तुमचा आदर्श देसाल. आणि चांगल्या प्रकारे एक परत नवीन पिढी घडण्यासाठी मदत होईल. म्हणून तुम्ही स्वतः शिकलं पाहिजेत, कारण तुम्ही जर शिकलात तर हा समाज शिकेल. हे खूप महत्त्वाचं आहे. तर आज जागतिक महिला दिनानिमित्त पुनश्च तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतोय. आणि या दिनाचं औचित्य साधून तुम्ही तुमच्या दररोजच्या टाईममधून 1 तास जरी नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिलात, नवीन स्वतःमध्ये स्किल डेव्हलप केली, तर खरंच तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही जे बालपणी किंवा जे शिक्षण घेताना स्वप्न बघितलेले होते, डॉक्टर बनायचं आहे, शिक्षक बनायचं आहे, इंजिनियर बनायचं आहे, हे जरी पूर्ण नसतील झाले तरी तुम्ही नवीन ध्येय तुमच्या डोळ्यासमोर ठेवून त्या दिशेने काम करू शकता. आणि निश्चितच मी तुम्हाला अश्युरिटी देतो की तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेस होणार. परंतु त्यासाठी तुम्ही वेळ देऊन शिकत राहणं हे खूप महत्त्वाचं आहे. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू.